नमस्कार. आज आपण घरगुती पद्धतीने उडीद डाळ बनवणार आहोत. तुम्हाला जर अशाच घरगुती पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण घरगुती पद्धतीने उडीद डाळ बनवणार आहोत. त्यासाठी एक वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेऊया. आता यात पाणी घालून घेऊया आणि ही डाळ अर्धा तास भिजवून घेऊया. आता 2 ग्लास पाणी मी गरम करून घेतलं आहे. त्यात भिजवलेली डाळ घालूया आणि 4-5 शिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक मध्यम आकाराचा कांदा, 5-6 हिरवी मिरची, 7-8 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर. मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीर यांचं बारीक वाटण करून घेऊया. बघू शकता 4-5 शिट्ट्या झाल्या आहेत. डाळ पूर्णपणे शिजली आहे. आता डाळ एका भांड्यात काढून घेतली आहे मी. आता कुकरमध्ये 3 चमचे तेल घालूया. तेल तापलेलं आहे. आता त्यात मोहरी घालूया. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 5-6 कढीपत्त्याची पाने घालूया. आता त्यात बारीक कापलेला कांदा घालूया आणि शेंगदाणे घालूया. परतून घेऊया. कांदा छान लाल झालेला आहे. आता त्यात तयार केलेली पेस्ट घालूया. लो टू मीडियम फ्लेमवर छान ही पेस्ट होऊ देऊ. आता त्यात अर्धा चमचा हळद घालूया. त्यात थोडं डाळीतलं पाणी घालूया. शिजवलेल्या डाळीतलं थोडं पाणी घालूया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता त्यात शिजवलेली डाळ घालूया. बघू शकता. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा मीठ घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता. बघू शकता भाजीला छान उकळी आली आहे. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आपली उडीद डाळ तयार आहे. बघू शकता.